माय माऊली नमस्कार. हर हर नर्मदे. जय नर्मदा मैया. विविध कथासार ग्रंथातून आपण नर्मदा पुराण श्रवण करून अभिवाचन करूया भक्तीने. तुम्ही पण बोला हर हर नर्मदे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींनो, पुण्य कमवा सारे जनींनो. चला तर सुरुवात करूया. भाग 29. आपण हा भाग 2 भागातनं बघणार आहोत. श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवताय नमः. हर हर नर्मदा. श्रवण केले तर प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका. हर हर नर्मदे. आज आपण बघणार आहोत नर्मदा आणि भगवान विष्णूची स्तुती. मार्कंडेय जे म्हणतात, पूर्वीच्या काळी जेव्हा नर्मदा ह्या लोकात आली त्यावेळी देवता आणि ब्रह्मर्षी यांनी नमस्कार करून तिचे स्वागत केले. देवी आपण चराचर प्राण्यांसहित मत्स्य लोकाला पवित्र पुण्यमय केले. पाण्याच्या रूपात प्रगट झालेली नर्मदा महादेवजीची उत्तम कला. आपणच उमा, कल्याणी, गंगा, यमुना, सरस्वती, चामुंडा, चर्चिका देवी, रेवाहात देवी. आपण प्रादुर्भाव भगवान शंकरापासून झाला. आपला प्रादुर्भाव भगवान शंकरापासून झाला. आपण पुण्यमय प्रवाह स्वरूप आहात. मेकल नावाच्या पर्वतातून प्रकट झाल्यामुळे आपणास मेकल सुता म्हणतात. आपले सर्वांनी स्तवन केले असून आपला तट यज्ञरूपाने सुशोभित आहे. आपण सर्व तीर्थाचा मुकुटमणी आहात आणि स्वर्ग मोक्ष देणाऱ्या आहात. आपणच सर्व प्राण्यांना तारणाऱ्या, त्यांच्या पापांचा नाश करणाऱ्या आहात. लक्ष्मी स्वाहा स्वदा, यशस्विनी पुरुहुता सुद्धा आपणच आहात. सुव्रते, आपण जलरूपाने संपूर्ण जगाला व्यापून टाकले. आपणा संगम सिद्धलिंगाची देवता असुर सुद्धा नमस्कार करता. युधिष्ठिराने विचारले, मुनिश्रेष्ठ, ज्या मनुष्याचे कर्मरूप बंधन तुटले नाही त्याला कशा प्रकारे परमपदाची प्राप्ती होऊ शकते? मार्कंडेय म्हणाले, राजन, पूर्वीच्या काळी भगवान विष्णूने महात्मा ब्रह्माजीला परमपद प्राप्तीचा उपाय सांगितला. तो उपाय काय? तर भगवान विष्णूचे स्तवन. ते अशा प्रकारचे होय. मी कमळा समान नेत्र असलेल्या पापाचरण करणाऱ्या श्री नारायण देवाला शरण आलो आहे, जो संपूर्ण लोकाचा रक्षक, सहस्र नेत्राने भूषित, अविनाशी परमपद स्वरूप आहे. भूत, भविष्य आणि वर्तमान स्वामी आहे. ज्या भगवान विष्णूला मी शरण आलो आहे, जो सर्व भूतांची सृष्टी करणारा तसेच अनंत बळ पराक्रमाने संपन्न आहे. ज्याच्या नाभीतून कमळ प्रगट झाले, जो इंद्रियांचा स्वामी, सत्य स्वरूप तसेच विकार रहित श्री विष्णूला मी शरण आलो आहे, जो हिरण्यगर्भ स्वरूप पृथ्वीला आपल्या गर्भात ठेवणारा, अमृत अविनाशी, सर्व दिशांना तोंड असलेला, नाश न होणारा, स्वतः शिवाय अन्य स्वामी रहित, सूर्यासारख्या कांतिमान त्या श्रीहरीला मी शरण आलो आहे. स्वामीला शरण आलो आहे. ज्याचे हजारो मस्तक आहे, जो धुतीमान देव, वैकुंठ धामाचा अधिपती, सूक्ष्म अचल वरेण्य अभयदाता, त्या भगवान गरुड वाहनाला मी शरण आलो. ज्याला नारायण हरी म्हटले आहे, जो योगात्मा, सनातन पुरुष, सर्व लोकांना शरणागती देणारा, त्या अविनाशी ईश्वराला मी शरण आलो आहे. जो संपूर्ण भूताचा स्वामी, संपूर्ण जग ज्याने व्यापले, तसेच जो संहारकारी देव, त्या भगवान विष्णूने माझ्यावर प्रसन्न व्हावे. प्राचीन काळी जेव्हा महाप्रलय झाला, संपूर्ण चराचर जगत नष्ट झाले होते, त्यावेळी जे योग स्वरूप परमात्मा एकटेच बाकी होते, ते श्री विष्णू मला प्रसन्न होत, जे भृगु रूपाने या पृथ्वीला जिंकतात किंवा वराह रूप धारण करून पृथ्वीला आपला अधिकारात ठेवतात, जे सत्य, काल, धर्म, क्रिया, फळ आणि गुणस्वरूप आहे, सत्पुरुषांची वाणी रूप असलेली, ते भगवान वासुदेव माझ्यावर प्रसन्न हो. योगावास आपणास नमस्कार. वरदायक, यज्ञभोगी आणि पंचभोगी नारायण आपणास नमस्कार असो. वासुदेव, संघर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध या 4 रूपाच्या जगद्धाम, लक्ष्मी निवास, वरद प्रद, विश्वासास साक्षीभूत जगतपते आपणास नमस्कार. ज्ञानसागर, आपण अजय आहात. 6 प्रकारच्या उर्मीने ज्याचे विभाग केले जातात, ते संपूर्ण विश्वाचे एकमात्र आपले रूप आहे, स्वरूप आहे. आपण शिव आणि विष्णू, नृसिंह आणि काळ आहात. आपल्याला नमस्कार. अव्यक्त प्रकृतीकडून संपूर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे आणि प्रभू श्री विष्णू अव्यक्ताच्या
पलीकडचे आहात. त्यांच्यानंतर कोणती वस्तू नाही. त्या भगवान श्रीहरीला मी शरण आलो आहे. ब्रह्मा आणि शिव इतर ज्या शक्तिशाली श्रीहरीचे नित्य चिंतन करतात, जो व्यापक परमात्मा आपल्या एका अंशाने संपूर्ण जगाला व्यापून टाकतो, ज्याला कोणत्याही इंद्रियांचे ग्रहण होत नाही, जो निर्गुण असून सुद्धा संपूर्ण जगाचा शासक आहे, त्या श्रीहरीला आम्ही शरण आलो आहे. जो सूर्यनाडी, पिंगला, इंद्रनाडी, इडाच्या मध्यभागी सुष्णेमध्ये ज्योतिर्मय स्वरूपात विराजमान, ज्याला क्षत्रज्ञ म्हणतात, ते महात्मा विष्णू माझ्यावर प्रसन्न हो. जो कोणी सिद्ध आणि महर्षी ज्ञानयोगाद्वारे त्याच्या तत्वाला समजून संसार बंधनातून मुक्त होतो, जो महात्मा माझ्यावर प्रसन्न हो. सर्व दृष्टीने कल्याणमय परमेश्वर आपल्याला नमस्कार. आपले नेत्र, डोके, तोंड जोहीकडे असून निर्विकार अधिकल्प हृदस्थित परमेश्वर आपणास नमस्कार. इंद्रियातीत आपल्याला नमस्कार. परमात्मन आपल्याला नमस्कार. जो रागद्वेषाने मुक्त, लोभ मोहरहित पुरुष आपणास ओळखतो, तो संसारात आसक्त होत नाही. आपण शरीर रहित अव्यक्त असून सुद्धा संपूर्ण शरीरात तदाकार असता. अव्यक्त प्रकृती, बुद्धी, अहंकार, पंचमहाभूते, इंद्रिये सर्व आपल्यामध्ये स्थित आहे, परंतु आपण त्यामध्ये नाही. ते आपल्या आश्रयाशिवाय टिकू शकत नाही. आपण अव्यक्त पुरुष असून अतिकुटस्थ आहात. गुणांचे स्वामी आणि ईश्वर आहात. हेतुरहित आवर्त प्रभू, तसेच आपण आपल्यामध्ये स्थित आहात. पुंडरीकाक्ष आपणास नमस्कार. वासुदेव आपणास नमस्कार. जगन्नाथ आपण ईश्वर आहात, याशिवाय दुसरे काय सांगू. आपण भक्तीला मुक्ती देणारे गुरु, देवतांचे स्वामी आहात. सर्व प्राण्यांचे पालन करणारे आपणानच श्रीहरी जन्मोजन्मी माझी सेवा व्हावी. स्वामी माझे स्वामी व्हावे. मी अहंकार, सत्य इत्यादी 3 गुणांनी बांधलेला. माझी नासिका आपल्या कारणभूत पृथ्वी तत्वात मिसळून जावी. माझी जिव्हा जल तत्वात विलीन होऊन जावी. माझे नेत्र तेज तत्वात समाविष्ट होऊन जावे. स्पर्शेंद्रिय वायूमध्ये विलीन होऊन जावे. आकाशात विलीन होऊन जावे. क्षत्रेंद्रिय मन आपल्या कारणतत्व अहंकारामध्ये लीन हो. माझा अहंकार माझ्या बुद्धीमध्ये प्रवेश करून जावा. माझी बुद्धी आपल्यामध्ये तल्लीन होऊन जावी. सर्व इंद्रिय, शब्दादी विषय, पंचभूताने माझा वियोग होऊन जावा. माझे रज, तम, सत्व हे 3 गुण आपल्या आश्रयभूता प्रकृतीमध्ये सामावून जावे. या ठिकाणी हा आपला भाग थांबवूया. पुढील भागात याच अध्यायातलं श्रवण करूया. जर श्रवण केले असेल तर बोला हर हर नर्मदे. लिहा हर हर नर्मदे.